अशी खात्री भगवंतास वाटली असावी, म्हणून त्या काळी महाराष्ट्रात अनेक साधू संतांनी जन्म घेतला असावा. माणुसकीचा धर्म जिवंत ठेवण्याचे काम संतांनी आपापल्या परीने अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये केले. तुकाराम महाराज म्हणतात, झुंजारे ते आम्ही विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे तया. खर तर तुम्ही सर्वजण भाविक भक्त माझ्यापेक्षा सुज्ञ आहात, हुशार आहात. शेवाळे अण्णा, पवळ आबा, दगडखेर भाऊ आहेत, बापूचे बंधू तात्या आहेत, आपले बांगदळे सर आहेत, सर्व माझ्या महिला भगिनी आहेत. सर्व ही प्रवचनकार मंडळी, हुशार मंडळी आहे. खरं सांगू का, माणसाने पैशापेक्षा पुण्य कमवावं. पैसा ठेवायला जागा लागते आबा, पुण्य ठेवायचं तसं नाही. पुण्याचं काम ते दिसतही नाही, पण वेळ आली की ती बरोबर आपलं काम करते आणि वेळेवर आपल्याला त्याचा उपभोग घेता येतो. लक्षात ठेवायचं, माणसाने कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथून केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं. म्हणून माणसाने सतत पुण्यशील राहिलं पाहिजे. माणसाच्या या दैनंदिन गतीला विचार असं नाव आहे. विद्वान कधीही फक्त पुरुषार्थावर शांत बसत नाही किंवा मनाच्या गतीवर अवलंबून राहत नाही. विद्वान माणसं बापूचं शिक्षणही भरपूर झालेलं आहे. बापूंनी कांदा, अद्रकाचं पीक घेतलं, लसूण घेतला. सुरुवातीला खूप तात्यांनी कष्ट केलं, बापूंनी केलं आणि या मंदिराचा एक मंदिराची वीट रचली आणि थोडा वेळ लागला, पण भव्य दिव्य असं मंदिर बापूंनी उभं केलं. बापूंनी उत्तम प्रकारे शेती करून हे केलं. खरं सांगायचं तर देव कोणाचं कधीही वाईट करीत नाही, परंतु वाईट करणाराचं व्याजासगट घेतल्याशिवाय राहत नाही. व्याजासगट फेड करून घेतो, ही देवात मोठी खोड असते. प्रथम कुठलीही गोष्ट करताना त्या गोष्टीची चेष्टा होते, परंतु ती गोष्ट ते धरलेलं आपण काम तडीपार गेल्यावर मग माणसाचा विश्वास बसतो. म्हणून माणूस जन्माला आल्यास मानवी देहाचं काय काम आहे हे प्रत्येकाला कळणे गरजेचे आहे. मृत्यू लोकात माणूस स्वार्थासाठीच जगत आहे. सतत आपण स्वार्थी आहोत, स्वार्थासाठी जगत आहोत आणि याच मानवी देहातील स्वार्थ, अज्ञान, अंधकार, अभिमान दूर करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. म्हणून संतांचे विचार आजही सूर्यासारखे प्रखर आहेत. भक्ती बिन मोक्ष नाही, ऐसे वेद देती ग्वाही, असं संत नामदेव महाराज म्हणतात. नामदेव महाराज म्हणतात, काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्यात, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नयेत आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात. आणि गर्व आणि अहंकार करू नये. गर्व आणि अहंकार झाला की माणूस डायरेक्ट देवावरच अटॅक करायला निघतो. चांगलं झालं तर नशिबानं झालं आणि वाईट झालं तर देवाने केलं. संतांनी केलेला उपदेश आपल्या भल्यासाठी आहे, म्हणून संतांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत आणि आचरणात आणले पाहिजेत. शारीरिक व्याधी आणि मानसिक व्याधी. शारीरिक व्याधी डॉक्टर बऱ्या करतो आणि मानसिक व्याधी संत बरे करतात. कीर्तन, प्रवचन, भजन याच्या रूपाने संत या माणसाच्या मानसिक व्याधी बऱ्या करतात. आणि माणसाने कुठलीही गोष्ट
करत असताना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे आणि काम केलं पाहिजे. देवावरही विश्वास ठेव आपण, प्रयत्नांती परमेश्वर. जर आपण काहीच नाही केलं तर कसं व्हायचं? काम करीत करीतच देवाचं नाव घ्या आणि देव करत करत काम करा. सर्व संतांनी तेच केलेलं आहे. दळिता खंडिता तुझं गायीन अनंत. प्रत्येक संतांनी प्रपंच करूनी परमार्थ करावा, वाचे वाळवावा पांडुरंग, असं सावताजींनी सांगितले. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, असं प्रत्येक संतांनी. सर्व सद्गुणी सात्विक आहे. आणि मानवी देहाचं वर्णन करताना संत रामदासांनी म्हटलं आहे, माणसाचं जीवन फार सुंदर आहे. मनुष्य जन्माचे वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहू. जो जो की जे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी तो. कुणाचंही काम येथे नाही. बहुदुर्गम संतांचा महिमा. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. अनेकाचे काम नाही, ते कोणाच्याही हातून ते काम घडत नाही. बहुत सुकृताची गोडी, म्हणून विठ्ठली आवडी. पूर्व पुण्य असल्याशिवाय हे काम माणसाच्या हातून घडत नाही. हे फार मोठं काम आहे. आणि असं काम करणं म्हणजे जोक नाही. आपल्याला वाटतं लांबून, एवढा सुंदर आपल्याला नरदेह मिळालेला आहे. आपला देह म्हणजे एक, मला वाटतं जमीनच आहे, सुपीक जमीन. त्या जमिनीत गाजर गवत पेरायचं की चांगले कुठले गहू हरभरा ऊसासारखे पीक घ्यायचे, हे आपण ठरवायचं. आपल्या सुंदर देहाला कसं सांभाळायचं आणि आपण काय काम करायचं. अखंड हरिनाम घेऊन परमेश्वराच्या सानिध्यात कसं राहायचं. परिवाराने आपल्या सोबतच्या मंडळीला बापूंनी सतत सोबत ठेवून बोध करत राहिले. आणि हा बोध करत असताना सुद्धा पुण्य कर्म कसं करता येईल त्याच्यासाठीच नेहमी प्रयत्नशील राहणारे बापू. बापूंचं किती कौतुक करावं, किती गुणाचं वर्णन करावं, ही काही म्हणजे सांगावांगाची गोष्ट नाहीये किंवा अतिशयोक्ती नाहीये. प्रत्यक्ष कृती करून बापूंनी दाखवलेलं आहे. कृतीत उतरून घेतलेलं आहे स्वतःला आणि पूर्व कुटुंब आणि त्यांचे मित्र परिवार. बापू कुठेही बसले तरी ज्ञानाच्याच गोष्टी सांगतात, ज्ञानाचाच बोध करतात. आणि हा एवढा मोठा ज्ञानयज्ञ सोहळा आणि बापूच्याच बरोबर असणारी ही सर्व तुम्ही मंडळी, तुम्हाला सतत बोध करणारे बापू. माणसानं का संतांच्या सानिध्यात राहावं याच्यासाठी मी सांगते. कशासाठी आपण संतांचे विचार आचरण करायचे, का ऐकायचे आणि हे सतत मार्गदर्शन का घेत राहायचं. आणि हा एवढा मोठा भव्य दिव्य ज्ञान यज्ञ होत असताना आपण सर्वजण इथं आहात आणि नेहमी बापूच्या सानिध्यात राहत आहात. ये धर्म सांगे दूता, तुम्हा नाही येथे सता. जेथे होय हरी कथा, सदा घोष नामाचा. म्हणून आपण नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, प्रयोगशील राहिलं पाहिजे, हरीचे गुण गायले पाहिजे, कीर्तन प्रवचन ऐकलं पाहिजे आणि सर्व चांगले गुण आपण अंगीकारले पाहिजे. आणि कुठलेही काम करताना आपण नेहमी जर जगाचा विचार करत राहिलो तर कुठलंही काम सिद्धीत जाणार नाही आणि चांगल्या रीतीने होणार नाही. नेहमी पुण्य करीत राहायचं माणसानं. कोण काय करतं, दुसरे जे करतात ते आपण करायचं का, दुसरे करत नाही तर आपणच ते का करायचं, किंवा आपण केलं तर लोक आपल्याला काय म्हणतील का, हा विचार आपण कधीही करायचा नाही. आपण चांगलं कर्म करत राहायचं, पुण्य कर्म करत राहायचं, या करत राहायचं. आपलं काम आपण करत राहायचं. हे बघा, बापूचं एक उदाहरण सांगताना, एका जंगलामध्ये एक म्हातारी राहत होती आणि म्हातारी आणि तिची नात राहत होती. आणि त्याच जंगलामध्ये दररोज 4 दरोडेखोर जायचे
लुटमार करायला, चोरी करायला 4 जण दरोडेखोर त्या जंगलामध्ये जायचे. एके दिवशी ते दरोडेखोर लुटमार करण्यासाठी जंगलात गेले असता संध्याकाळ झाली, विजेचा कडकडाट झाला. आता सध्या जसं वातावरण आहे तसंच वातावरण पावसाचं झालं आणि अचानक मुसळधार पाऊस यायला सुरुवात झाली आणि ते दरोडेखोर सैरा वैरा पळू लागले. त्यांना थांबण्यासाठी कुठेही जागा मिळेना. अचानक त्यांना एका म्हातारीची झोपडी दिसली आणि ते झोपडीकडे गेले. म्हातारीने त्यांना आश्रय दिला आणि त्या म्हातारीने त्यांच्यासाठी जेवण बनवलं त्या दरोडेखोरासाठी. आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला. प्रत्येक जण आपल्या परीने विषय मांडत होता. अण्णा प्रत्येक जण आपापल्या परीने विषय मांडत होता आणि असंच बोलत बोलत म्हातारीने पैज लावली. ते दरोडेखोर फार पुण्याच्या गप्पा करत होते. पाप पुण्याचं मोजमाप काढत होते. पापा पुण्याचं मोजमाप आपण काढणारे कुणीही नाहीत. आपण काढू नाही. कोण पाप करतं कोण पुण्य करतं त्याच्यासाठी वरचं आहे आणि परमेश्वराकडे त्याचं कॉम्प्युटर हिशोब आहे. तर त्या म्हातारीने तिला हसू आलं. ती म्हणे हे चोर दरोडे टाकाय आलेत आणि पुण्याच्या गोष्टी करायला लागले. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. त्या म्हातारीला हसू आलं की पापा पुन्हा झोपडीत थांबला. तो म्हणला मी पण जास्त पुण्यवान आहे. तिसराही गेला झोपडीत झाडाला शिवलं, परत आला. पाऊस होता, रात्र भयानक होती, विजेचा कडकडाट होता, जीव मुठीत धरून हे पळायचे. चौथा गेला झाडाला शिवून परत आला. परत आल्यानंतर ते 4 जण झोपडीत सुखरूप परत आले आणि ते परत आल्यानंतर प्रत्येक जण स्वतःला फार पुण्यवान समजायला त्यांची चर्चा सुरू झाली. मग म्हातारीला वाटलं आता म्हातारीची पाळी आली. म्हातारीची नात आणि म्हातारीला वाटलं, मनामध्ये प्रश्न पडला की सर्व दरोडेखोर पुण्यवान आहेत दरोडेखोर आणि आपण नक्कीच पापी आहोत काय. म्हातारी जरा घाबरायला लागली. म्हातारीला वाटलं आता आपला नंबर आला. म्हातारीची पाळी आल्यावर म्हातारीला वाटलं वीज आपल्याच अंगावर पडणार आहे आता. म्हातारीनं आता म्हणली काही केलं तरी आपणच पैज लावले, आपल्याला जाणं भाग आहे. म्हातारीनं काय केलं, त्या लेकराला नातीला कडेवर घेतलं आणि गेली बाहेर झाडाकडे चालली. म्हातारी ज्या वेळेस त्या म्हातारीचा पाय झोपडीच्या बाहेर खाली पडला की तोपर्यंत प्रचंड विजेचा कडकडाट झाला आणि वीज त्या झोपडीवर पडली आणि 4ही दरोडेखोर जळून खाक झाले. त्यामुळं माणसानं नेहमी चांगल्या माणसाच्या सानिध्यात राहणं आणि बापूसारखे, आबासारखे माणसं, शेवाळ्यांनासारखे माणसं यांचा बोध घेणं महत्वाचं आहे. तात्या तुम्ही फार नशीबवान आहेत, बापूच्या घरात तुमचा जन्म झालाय. का बापूचा तुमच्या घरात झालं काय माहिती. तुम्ही फार नशीबवान मंडळीत सगळे. खूप खूप म्हणजे तुम्ही सगळेच एवढे पुण्यवान, भाग्यवान, नशीबवान आहात. ते सांगण्याची गरजही नाही, ते आपोआप जगाला दिसतंय. म्हणजे असं पाप पुण्य कोणी मोजायची गरज नाही आणि आपण ते मोजूही शकत नाही. पुण्यवान कोण निघालं, म्हातारी पुण्यवान निघाली. आणि मग एक म्हातारीच्या पुण्याने किती जणाला तारलं होतं, 4 जणाला. आणि ती म्हातारीपासून थोडे बाजूला गेले की ते 4ही जण गेले. पाप पुण्याच्या गोष्टी करायला आपल्याला काहीच अधिकार नाहीये आणि तो अधिकार देवाने संतांना दिलेला आहे. म्हणून संत आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात, योग्य मार्ग दाखवत असतात. आणि आता जगाला बऱ्याच गोष्टी पटत नाहीत. जगाचं वेगळंच असतं आणि विज्ञान युगात जेवढे लोक समाजसेवक, देशभक्त मोठे मोठे होऊन गेले तेवढ्याच्या हातात ज्ञानेश्वरी, भगवद्गीता होती याचा विचार कुणीही करत नाही. आणि शाळेच्या प्रत्येक मराठीचा विषय प्रत्येक वर्गाच्या शेवटी
सरांना माहिती आहे गद्य पद्य विभाग असतात, त्याच्यामध्ये अभंग असतात, पण ते कुणी शिकत नाही, ते कुणी पाठही करत नाही, त्याच्याकडे कुणी उघडूनही पाहत नाही. आणि ह्या मोबाईलच्या काळामध्ये युगामध्ये खूप खूप विचित्र झालेलं आहे. परंतु वातावरण विचित्र झालेलं आहे, परंतु अध्यात्माशिवाय आजही आपल्याला पर्याय नाही. आपल्या मुलाबाळांना जर उपदेश करायचा असला, संस्कार जर घडवायचे असले, तर संतांचे विचार ग्रंथ फार महत्त्वाचे आहेत. वाचन संस्कृती ह्या मोबाईलमुळे लोप पावत आलेली आहे. वाचन संस्कृती टिकली पाहिजे संस्कृती. म्हणून मला वाटतं ताई, तर काय आपण सर्व म्हातारी माणसं आहेत, तरुणांनी त्याचा विचार केला पाहिजे, बोध घेतला पाहिजे आणि चार ज्ञानाच्या गोष्टी पण त्यांनी ऐकल्या पाहिजे. ज्ञान एवढं सोपं नाही आणि ज्ञान अवघडही नाही घेतलं मनापासून तर. 16 वर्षी वयाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. संस्कृत भाषेतील ज्ञानेश्वरी त्यांनी प्राकृतमध्ये लिहिली. सर्व जगाला समजावं, कुणीही जगातील मायबाप अडाणी अंधश्रद्धाळू राहू नये म्हणून ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृतमध्ये लिहिली आणि ती सर्व जगापर्यंत पोहोचविली. ते मोठं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, म्हणून आपण त्यांना माऊली म्हणतो. माऊली म्हणजे आई, संत जगाची आई असतात. आईचे आणि संतांचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. काय सांगू जगी संतांचे उपकार, मज निरंतर जागवी. काय द्यावे त्यासी होवे व्हावे. संतांचं काम जगात एवढं मोठं आहे. हा वारकरी संप्रदाय जगात फार मोठा आहे आणि संतांचं कार्य महान असल्यामुळं संतांचा आपल्याला अंतही लागणार नाही. आणि संतांनी सर्व प्रपंचावर त्यांच्या पाणी सोडलेलं असते, तुळशीपत्र ठेवलेले असतात. ज्या नशिबात असेल तेवढंच आपलं असतं. या मार्गाने संत चालत असतात. आपण नेहमी हावभाव करतो, रात्रंदिवस परिश्रम करतो, कष्ट करतो आणि स्वार्थासाठीच आपण खरं तर जीवन जगतो. परंतु सर्वच आपल्याला मिळतं का? सर्वच नाही ना कुणालाच मिळतं. त्यामुळं जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं कुठं जात नाही. किती आपण मरमर केली, धडपड केली तरी जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला मिळतं. शेतकरी एवढं राब बिचारा रात्रंदिवस राबतो, त्याची आठवण आपण ठेवली पाहिजे, आठवण ठेवली पाहिजे रोज आपण संतांची. आणि आता प्रत्येकजण साधू सांगतात, प्रत्येकजण संत सांगतात. रणांगणावर लढणाऱ्या सैनिकाची एक आपण आठवण ठेवली पाहिजे, त्यांच्यामुळं आपण आरामात झोपतो. आपल्या आईवडिलाची आपण आठवण ठेवली पाहिजे. आपल्या आईनं आपल्याला एवढा मोठा जन्म दिला, जग दाखवलं, त्या आईला आपण नाही विसरलं पाहिजे. परंतु आज आईवडिलांचीच जास्त फडफड होत आहे, पण प्रत्येक ठिकाणी नाही. जिथे व्हायची तिथेच होती. प्रत्येकजण अभ्यासू आहे आणि कळतं, परंतु ज्याला कळतं त्यालाच कळतं. जगात आईसारखी एक व्यक्ती कधीच आपल्याला मिळणार नाही. म्हणून आईला जपलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. प्रत्येक कलाकार आपण केलेल्या वस्तूला स्वतःचं नाव देतो, परंतु जगात आईसारखा कलाकार दुसरा कोणताही नाही. आई 9 महिने आपल्या पोटात बाळाला वागवते, सांभाळते आणि बाळाला जन्म देते आणि 9 महिने स्वतः पोटात वागून जन्म देऊनही बाळाला वडिलांचं नाव देते. तिला म्हणतात आई. आईसारखी जगात महान वस्तू नाही. जेव्हा घरात भाकरीचे 4 तुकडे असतात आणि खाणारे 5 जण असतात, तेव्हा एक म्हणतं मला भूक नाही, म्हणजे ती म्हणजे आई. आईसारखी प्रेमळ श्रेष्ठ व्यक्ती जगात दुसरी कुठलीही नाही. तिची आपल्या लेकरांसाठी काही करायची तयारी असते, ती म्हणजे आई.
आणि आईसारखा गुरुही जगात नाही. आईचे संस्कार, आईचे विचार फार मोठे आहेत. एक दिवस एक व्यक्ती फळे खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. त्याला फळाची गाडी दिसली. त्या गाडीवर विक्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारची फळे ठेवली होती. तिथे फळ विक्रेता नव्हता. त्यामुळे त्या माणसाने जवळ जाऊन पाहिले. तिथं फलक लावलेला त्याला फक्त दिसला. त्या फलकावर लिहिलं होतं बरं का अण्णा, असा मजकूर त्या फलकावर लिहिला होता, तुम्ही जर घाईत असाल तर पटकन फळं मोजून घ्या आणि पैसे वजन करा, मोजून घ्या आणि पैसे गादीखाली ठेवा. आपल्या स्वतःच्या हातानंच तुम्ही वजन काटा करून फळे मोजून घ्या आणि रेट कार्ड प्रमाणे जेवढे पैसे होतील तेवढे गादीखाली ठेवा आणि सरळ निघून जा. माझी आई घरी आजारी आहे. मला अधूनमधून तिची खटपट करायला जावं लागतं. तिच्याजवळ कुणी नाही, कारण माझी आई वृद्ध आहे. तिला औषध गोळ्या अन्न पाणी देण्यासाठी मला जावं लागतं. आणि त्याच्या खाली अजून एक ओळलेली होती की आपल्याकडे पैसे नसतील तरी पण फळे घेऊन जा, तुम्ही घेऊन जाऊ शकता, आपल्याला परवानगी आहे. त्या माणसाच्या मनात विचार आला, बाबा ग्राहकाचे ते आपल्यासारखं होतं. त्याला वाटलं आजकालच्या युगात हा कोण असा मोठा व्यक्ती आहे मानकी एवढा विश्वास ठेवतोय की फळं घेऊन जा आणि पैसे तुमच्या हातानेच गाडी खाली ठेवून जा. मग ह्या माणसाला आपण शोधलं पाहिजे, पाहिलं पाहिजे कोण असेल. त्या माणसाच्या डोक्यात प्रश्नच होता की त्याची भेट घ्यायची. त्यानं ते फळं घेतले, गादीखाली ठेवले. गादीखाली बरेच पैसे पण होते, पण त्याच्या लक्षात एकच होतं, त्याच्या लक्षात की त्या माणसाला आपण शोधायचं. मग तो माणूस रात्री जेवण केलं आणि फिरायला गेला. फिरत फिरत त्याला तो रिकामी गाडी घेऊन जाणारा माणूस दिसला. त्या माणसाला त्यांनी विचारला, आवाज दिला, व फळ्यावाले, तर तो म्हणे माझ्यापाशी फळे नाहीत आता. तर तो माणूस म्हणला, मला फळं नाहीत पाहिजे बाबा, मी दुपारी चालू तुझी गाडी पाहिली, फळं घेतले मोजून, हाताने पैसे ठेवले तिथं आणि तिथं अजून पैसे होते. मला थोडंसं तुला त्याच्याविषयी बोलायचंय. तर त्या माणसाने सांगितलं की थोडंसं टपरीकडे चला, आपण तिथं चहाच्या टपरीवर बोलत बसू. तर बसले ते बोलत. तर त्यांनी विचारले की तू कसं काय तुम्ही एवढा विश्वास ठेवता. तर त्यांनी सांगितलं, बाबा माझ्या घरी माझी आई इतकी आजारी आहे, माझी आई सारखी रडते की तू मला सोडून जाऊ नकोस आणि मला काही आईपासून हालता येत नाही, घरात कुणी नाही, माझी बायको वारली, 2 मुलं नाहीत मला, मुली नाहीत, काहीच नाही, म्हणून मी आईची सेवा करण्यासाठी घरी थांबतो. मग असेच मी एक दिवस आईचे पाय चोपत होतो. तर आई म्हणली की कुठं जायचं नाहीस, तू बाहेर गेलास की मला करमत नाही, मी बेचैन होतं मला. मग मी म्हणलं की बाबा आई तुझं सगळं खरं आहे, पण आपला उदरनिर्वाह करण्यापुरते पैसे नाहीत माझ्याकडे, तुझ्या औषध गोळ्या कशाने आणायच्या, खायचं काय आपण. तर आई म्हणली, बाबा मी तुला एक सल्ला देते, तू ऐकायचा, मला बाकीचं काही सांगायचं नाही. तू फळाची गाडी घे, नेऊन बाजारात लाव, त्याच्यावर फलक भावाचं लाव आणि तिथं लिहून ठेव की पैसे इथं ठेवून जा म्हणून. तेव्हापासून मी माझ्या आईचं आस्थागायत ऐकत आलेलो आहे आणि त्याप्रमाणे करतो. तरी पण मी माझ्या आईला म्हणलो की आई असं कसं म्हणतेस तू, कुणी चोरी करेल काय मला सांगू नको. म्हणली नशिबात असेल तेवढं आपल्याला मिळतं, नशिबात नसलेलं आपल्याला भेटत नाही. त्यामुळं मी ऐकते ते सांगते ते तू ऐक. आणि मग मी तेव्हापासून म्हणे गाडा लावला, नेऊन फळाची गाडी नेऊन लावित असतो. तिथं बोर्ड लावून ठेवलेला आणि तिथं लिहून ठेवलेलं. पण आजपर्यंत कुणी 1 रुपयाही चोरी केली नाही तिथं. उलट काही माणसं, लहान मुलं चॉकलेट आणून ठेवतात आणि तिथं लिहून ठेवतात साहेब तुमच्या आईसाठी. मोठी माणसं तिथं कागद लिहून ठेवतात, काही कमी पडलं तर आम्हाला अजून सांगा तुमच्या आईच्या सेवेसाठी. आणि डॉक्टरनी एका फोन नंबर लिहून ठेवला की जर अडचण आली, औषध गोळ्याची कमतरता, तर तुमच्या आईला माझ्याकडे, म्हणजे मी घरी येतो, मला फोन करा. तर असा हा आईचा उपदेश, आईचा संदेश किती महत्वाचा आहे. त्याने ते किती म्हणजे ऐकलं. आपण ऐकूत का आज कुणी आपल्याला आईनं आपल्या तसं सांगितलं तर? आज एखाद्या लेकरला आपण ग्लास भरून मागितलं तर ऐकत नाहीत ना, आम्हाला गडबड आहे, आमची शाळा भरली म्हणतात.
तसं हुशार माणसं उपदेश करतात आणि आई ही जगातली फार मोठी व्यक्ती आहे. त्या फळ विक्रेत्याला समजली म्हणून त्यानं तिचं ऐकलं. तसं आपल्याला तर समजायला पाहिजे, आपणही तसं ज्ञान घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला ह्या धकाधकीच्या जीवनात, दगदगीच्या वातावरणात स्वतःकडे वेळ द्यायला म्हणजे वेळ मिळत नाही, लक्ष द्यायला कुटुंबाकडे नाही. आपण कुठपर्यंत असं मरमर करणार आहोत? कुठंतरी आपण थांबलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या स्वतःवर विश्वास, आपल्या आई वडिलांवर विश्वास एक महत्वाचं आहे आणि गुरुजनावर एक विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. आपली प्रपंचात नेहमी धडपड असते, नेहमी पुढे जाण्याची तळमळ असते आणि आपण नेहमी त्याच वातावरणात बरबटलेला असतो, त्याच्यातच आपण नेहमी घोटाळलेला असतो. आपल्याला बाकीचं काही सुचत नाही आणि ते सुचण्यासाठी आपल्याला संताची संगतीच लागते. संताची संगतीच फार महत्वाची आहे. संताची संगती कधी नाही घडली संसाराची वेळी पायात पडल. खाणे पिणे मौजा केल्या झाला अपघात, अनुभव काही नाही मनुष्याची जात. असं आपलं एक जीवन आहे. नेहमी धडपड तळमळ नेहमी, आणि जे आपल्याला पाहिजे ते आपल्या लक्षात येत नाही. आपली सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? आपली सुरुवात देवापासून. घरानाही माळकरी होता, माझे वडीलही माळकरी, चुलते माळकरी, आणि माझे चुलते पोथी वाचण्यात एवढे ट्रेंड होते, एवढं त्यांना पाहुण्याच्या गावाला गेलं तर महिना येऊ देत नसत. मग माझ्या वडिलांना वाटायचं आता आपानंतर मी पोथी वाचायला पाहिजे. तशाच पद्धतीत माझे वडील मला 2री 3रीला असताना मंदिरात घेऊन जायचे. आमच्या गावात 4 महिने रामायण असायचं आणि मग ती पोथी मी तिथं पण काय व्हायचं, महाराज असायचे ते कधी कधी लहर आली की पळून जायचे. 4 महिन्याचं भावार्थ रामायण लावून ते रामायण मी पूर्ण करायचे 4 महिन्याचं. 2रीच्या वर्गात होते तेव्हापासून. म्हणजे लहानपणापासून अध्यात्माचा छंद आहे, अध्यात्माची गोडी आहे. आणि ते बापूच्या कसं लक्षात आलं काय माहिती, 1-2 वेळा प्रसंग आला असं बोलण्याचा की शाळेत ओवी म्हणायचे आणि बोलायचे. पण प्रवचन करणं कीर्तनापेक्षा बी अवघड आहे. तुम्ही एवढे मोठे महान व्यक्ती विचारवंत पुढे बसलेले असताना बोलणं सोपी गोष्ट नाहीये. मी सुद्धा घाबरते प्रवचनाला नाव टाकायचं म्हणलं की बाबा सल्लग बोलावं लागतं, थांबता येत नाही, काय नाही. आणि तेवढा अभ्यास त्याला लागतो आणि आपल्याला तेवढा अभ्यास आपण करतही नाही. तो आपला अभ्यास म्हणजे उगं चालता बोलता देता घेताचा आपला अभ्यास. अध्यात्माची ओढ माणसाला लवकर लागत नाही, देव लवकर आपल्याला ओढत नाही. बापूंनी कितीही मार्गदर्शन केलं तरी मी किती दिवस तरी घाबरायचं. आणि बापूचं सानिध्यात राहणं एक आपलं नशीब आहे. आणि बापू सारख्या संतांचा जन्म पाटोदा नगरीमध्ये, पाटोद्यासारख्या शहरामध्ये झाला. आणि त्यांचे एवढे सवंगडी, एवढे तुम्ही सर्वजण त्यांना साथ देणारे. आणि बापूंनी सुद्धा प्रवचनकार अण्णाला तयार केलं का? अण्णा आधीच होतात का? महाराज तयार केले, गुरुजी एवढे मोठे शिक्षक. आजकाल सर लोक बघा ना, बायका लातूरला, घर बीडला, मुलं बायका लातूरला, घर बीडला, म्हणून शिक्षक सगळे टपऱ्यावरून जेवणाच्या हॉटेल कॅन्टीनवर असतील. सगळं बीड फुल भरले त्याने. आपण रात्रंदिवस पाहतो. पण आज आमच्या बामदळे गुरुजी सारखे महाराज बापूंनी तयार केले. बापूंनी स्वतःचा मुलगा तयार केला. तुकारामचं बी प्रवचन आहे. आणि बापूचे बंधू सतत ज्ञानेश्वरीचा त्यांचा अभ्यास आहे. आमचा एवढा ज्ञानेश्वरीचा अभ्यास नाही. आबा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, अण्णा अभ्यास करतात, दगडखेर भाऊ आहेत. आणि शेवाळ्या अण्णाने सुद्धा त्या दिवशी कीर्तन केलं छान. अशी बापूंची ही सर्व समर्पक मंडळी, सर्व संत मंडळी ही सुखी असो असं सर्व बापूंचा मित्र परिवार आहे. बापूच्या बहिणी धार्मिक आहेत, भाच्या धार्मिक आहेत. बापूची सून पण आता प्रवचन करणार आहे पुढच्या वर्षी. आणि खरंच चांगल्या वातावरणात, चांगल्याच्या सानिध्यात संताची संगती तर असतीच चांगली, परंतु चांगल्याच्या सानिध्यात, चांगल्या विचारात, वातावरणात आपण नेहमी राहिलं तर आपण
सुधारत असतो बाबा जे गोष्ट. आणि कधी लक्षात ठेवायचं, आपण कुठेही गेलो, कितीही वाईट माणूस असला तरी त्याच्या अंगात एक गुण चांगला असतो, कुठला तरी एक गुण चांगला असतो. 100 गुण वाईट असले तर एक चांगला असतो, 100 चांगले गुण असणाऱ्याच्या अंगी एखादा गुण वाईट असतो. ते आपण सोडून द्यायचं असतंय आणि आपल्याला जेवढं चांगलं घेता येतं तेवढं आपण घेतलं पाहिजे आणि घेता आलं पाहिजे. ते घेण्याची बुद्धी आपल्या जवळ असली तर आपल्याला काहीच कमी पडत नाही. आणि संताची संगत जीवनात, चांगल्याची संगत, लहानपणापासून काही मित्र कंपनी एकत्र राहते, मित्रमंडळी, त्याच्यातून 1-2 मुलं चांगले निवडतात. चांगल्याची संगतीमुळे ते चांगले निवडतात, चांगला अभ्यास करतात. आणि अभ्यास फार महत्वाचा जीवनात, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास, प्रत्येक, फक्त पुस्तकाचाच अभ्यास नाही, बाह्य ज्ञानाचा सुद्धा अभ्यास लागतो, परिसराचा, वातावरणाचा, सगळ्याच गोष्टीचा अभ्यास लागतो. आता शासनाने सुद्धा परिसर अभ्यास असा एक विषय ठेवलेला आहे, पर्यावरणाचा अभ्यास, परिसराचा अभ्यास. नेहमी माणसानं संताचे, आईचे, झाडाचा आणि नदीचा, वृक्षाचा गुण घेतला पाहिजे. कधीच कोणाला हे वाईट आहे, ते वाईट आहे, हे चांगलं नाही. आपण त्यांचा विचार किंवा त्यांचं गणित करणारे आपण कुणी नाही. आपण काय करतो तेच वरच्याला सतत दिसत राहतं आणि ते अटळ आहे. माणूस म्हणतं की नाही, मी केलेलं कुणाला दिसत नाही, मी चांगले केले का वाईट केले, मी माझ्या मनाला माहित आहे. अरे वा, मनाला पण माहित आहे, पण मनाला मनाची ओळख पाहिजे, त्यावेळेस आपल्याला चांगल्या गोष्टी कळतात आपल्या आत्म्याला. आणि आपलं मन आपल्याला अगोदर जिंकता आलं पाहिजे, तरच आपण जग जिंकू शकतो किंवा कुठलंही काम करू शकतो. मला वाटतं एकदा दशरथ राजाने यज्ञ ठेवला होता आणि याज्ञवल्के ऋषीसारखे सुंदर सुंदर सगळे ऋषी मुनिजन त्या यज्ञाच्या सभेला हजर होते. आणि सभेमध्ये असा प्रश्न विचारला होता ऋषी मुनींनी की जग जिंकायला सुरुवात कुठून करायची. आणि या प्रश्नाचं जो उत्तर देईल, ऋषी मुनी जे उत्तर देतील त्याला 1000 मोहरा गायीच्या शिंगात बांधून ते गाय बक्षीस देण्यात येईल, असं राजा दशरथाने ठरवलं होतं. दशरथ राजांनी सीतेच्या वडिलांचं काय नाव होतं, जनक राजांनी ठरवलं होतं. जनक राजा तेच महान राजे होते ना, तर त्यांनी ठरवलं होतं. तर त्या जनक राजेच्या सभेमध्ये याज्ञवल्के सारखे हुशार तरुण मुनिजन हजर होते. आणि मग त्या सभेला प्रश्न पडला की बाबा एकाही ऋषी मुनीला त्याचं उत्तर देता येईना, सगळे एकमेकाकडे पाहायला लागले. त्यामध्ये याज्ञवल्के मुनी उठून उभा राहिले, सर्वात तडफदार होते, पटकन उठून उभा राहिले आणि म्हणे, बांधारे त्या 1000 मोहरा गायीच्या शिंगात, घ्या ती गाय पुढे. तर सगळे ऋषी मुनी थक्क झाले, जनक राजाही थक्क झाले की म्हणजे बाबा एवढा मोठा प्रश्न विचारला, उत्तर द्यायच्या आधीच हा तरुण ऋषी कसं काय म्हणायला लागले, की कसे म्हणू शकतात की या घ्या रे त्या 1000 मोहरा, बांधा गायीच्या शिंगात आणि घ्या ती गाय आपल्या सोबत, काढा बाहेर ती गाय. तर मग म्हणजे अगोदर उत्तर द्या, माझ्याजवळ उत्तर तयार आहे ना. त्याचं उत्तर होतं जग जिंकायची सुरुवात आपल्या स्वतःपासून करणे. असे ऋषी मुनींचे वाक्य. फार प्रश्न गहन असायचे, 100 बडकर एक. त्या कुठल्या जर राजाचं यज्ञ सभा असली तर हुशार माणसं त्या सभेत असायचे आणि सभा जिंकायची आणि प्रश्नाचे उत्तर द्यायचे. तर तसं 4 माणसं जर बसले तर चर्चा केली, तर चांगल्या गोष्टीची चर्चा असली तर त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होतं, नाही तर व्यर्थ वाचाळ बोलून काही उपयोग नाही, व्यर्थ चर्चा करूनही जीवनात काही उपयोग नाही. सतत संतांचे विचार, संतांचं सानिध्य आणि संतांचे गुण आचरणात आणणे, अंगीकारणे, त्याचा स्वीकार करणे फार 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 महत्वाचं आहे. आज पुढच्या पिढीला त्याची अत्यंत गरज आहे. आणि पुढच्या पिढीला जर सुधारायचं असेल तर अध्यात्मच सुधारू शकतं. कालच इथं एक ते मारवाडी समाजाचे जैन धर्माचे गुरु आले होते. त्यांनी एवढं सुंदर, एवढं शांततेत मार्गदर्शन केलं. त्या जैन धर्माचे गुरु. आपल्याला तर काय, आपल्याला सगळंच करून सगळं करायचंय,
प्रपंच करून परमार्थ करायचा. देव कधीच म्हणला नाही की प्रपंच सोडा, माणसं सोडा, फक्त मला जोडा किंवा माझ्यासोबतच राहा. आपण तर इतकं व्यवस्थित गाद्यावर लोळतो, फॅनची हवा घेतो, कूलर लावतो, AC लावतो, चांगलं खातो, वरण भात पोळी खातो, रोज पुरणपोळी खातो, फळं खातो. तसं ते जैन मुनीचं नाही आहे आणि मानवपंथाचंही नाही आहे. वारकरी संप्रदाय फार चांगला आहे, सगळ्या संप्रदायापेक्षा जगात श्रेष्ठ संप्रदाय आहे. त्या ऋषीमुनींना म्हणजे ते जैन मुनींना चालायचं पायात चप्पल नाही, उन्हात ऊन असो, पाऊस असो, काटे असो, तसंच चालतात ते. बोध करताना पण एवढं शांततेत बोलले ते, काय एवढं शांततेत की माणसाचं जीवन कसं आहे. माणसाला परमेश्वराने एवढं शरीर दिले, त्या शरीरानं कान कशासाठी दिले? त्यांनी फक्त शुद्धच गोष्टी ऐकायच्या, चांगल्याच गोष्टी ऐकायच्या. डोळे कशासाठी दिले? चांगल्याच गोष्टी पाहायच्या, वाईट गोष्टी कधी पाहायच्या नाही. वाणी मधुर ठेवली पाहिजे, वाणी शुद्ध ठेवली पाहिजे, मन विचार मोठे ठेवले पाहिजेत. असं प्रत्येक धर्म तोच सांगतो, प्रत्येक पंथ तोच सांगतो. पंथ वेगळा असेल पण धर्म सर्वांचा एकच आहे. मानवजात माणुसकी धर्म, धर्माची कुठेही वाटणी झालेली नाही. पंथ वाटल्या गेलेले आहेत. कोणाला कोणत्या देवाची पूजा करायची ते त्यांनी ठरवलेलं आहे. आणि अध्यात्म फक्त ज्ञानेश्वरी, भगवत, अध्यात्म सर्वच गोष्टीचा विचार करतं. तुकाराम महाराजांनी एवढा गाथा लिहून ठेवला, एवढं ज्ञान जगाला दिलं तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांना किती किती त्रास झालेला असं, आणि ते करत असताना त्यांना किती लोकांनी छळ. आज आपल्याला कुणी आडू बोललं की पटकन राग येतो. राग तर आपण आपल्या जवळ ठेवायची गोष्टच नाही. राग इतका वाईट आणि एवढा भयानक आहे. आज एवढाले शेतकरी आत्महत्या करतात, ते रागाच्या भरातच करतात. एक क्षण जर निघून गेला तरी एक आणि टळली तर 12 वर्षाची म्हणतात लोक. त्याच्यामुळे रागाच्या तर कधी वाट गेलंच नाही पाहिजे. आणि रागाच्या वाट न जाणारे माणसं म्हणजे संत. संताला तुम्ही कितीही निंदा, कितीही नावं ठेवा, काहीही वाईट म्हणा, पण संत कधीही कुणाचं वाईट इच्छित नाहीत, वाईट चिंतत नाहीत आणि वाईट मार्गाला संत कधी लावत नाहीत. संत चांगल्याच गोष्टी शिकवतात. संताच्या गोष्टी एवढ्या सुंदर असतात. आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं, भगवद्गीतेचा अभ्यास करणं. आता आबांची पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, गीतेवाडीच्या गीतेबाबांची पूर्ण तोंडी ज्ञानेश्वरी पाठ आहे. तेवढी ज्ञानेश्वरी आम्हाला 2 ओव्या पाठ होत नाहीत. तुकारामला पाठ आहे का सावताला? सावताला पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या एवढ्या लक्षात ठेवणं एवढं सोपं नाही. आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथही श्रेष्ठ नाही. तुका म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी. 8वा, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदी. असं संताची अभंग, संताच्या ओव्या, ग्रंथ, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, इतके हे मोठे मोठे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता 4-4 तास बसलं तर ते पाठ होतं. आणि आमच्यासारखं बसलं की मधीच कुणी येतं, द्या पाणी, कुणी येतं, हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे, मग ते होत नाही. ते बापू आम्हाला नेहमी म्हणायचे, अवघडात शिरू नका, ज्ञानेश्वरीपेक्षा गाथ्याचा अभ्यास करा, तुम्हाला होतंय तेवढंच ते करा. मला ते प्रत्यक्षाला आठवतं बसल्यावर. त्या ज्ञानेश्वरीचा आपण विचार, एवढा गहन आहे, एवढा घन आहे, एवढं जगातलं पृथ्वी तलावरचं ज्ञान आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये. पण ते आपल्याला लवकर समजून घेता येत नाही आणि समजतही नाही. त्याच्यासाठी त्याला मन, बुद्धी, चित्त सगळं एकत्र लागतं आणि एकांतही लागतं. आणि वारकऱ्याने, संताने मद, मोह, मत्सर जे त्यांच्या अंगी काय गुण असतील, षड रिपू, त्यांच्यावर वार केलेले आहेत. आणि फक्त मन शांत आणि चित्त शुद्ध ठेवलेलं आहे, म्हणून त्यांना ते जमतं. आपल्यासारख्याला का जमत नाही म्हणून आपण थोडं विचार करत राहतो सारखं. आपल्याला लवकर राग येतो म्हणून ह्या ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत. अर्जुन रागीटच होते म्हणून ज्ञाने एवढी मोठी भगवद्गीता त्यांना रणांगणावर सांगावा लागली, युद्धभूमीवर श्रीकृष्ण भगवानला सांगावं लागली. आणि तिथून पुढे ते अर्जुनाने ज्ञान घेतलं आणि त्याचा बोध जगालाही झाला. आता
कितीही सांगितलं, सांगायचं म्हणलं तरी पुन्हा तिथंच, पुन्हा तेच आणि पुन्हा तेच बोलायचं. माझा तुमच्या एवढा काही अभ्यास नाही आणि तुम्ही माझ्यापेक्षा फार बुद्धिवान माणसं आहात. उगाच ज्ञान पाजळण्यात काही अर्थ नाही. म्हणून मी आतापर्यंत जे थोडंफार बोलले, पांडुरंगाने मला जी बुद्धी दिली, बापूच्या तुमच्या सर्व बसलेल्या मंडळीच्या उपदेशानं मला 4 शब्द सांगता आले येतात. परंतु तुमच्यासारख्या समोर बोलायचं म्हणलं की अजून थोडंसं माणूस अडखळत. म्हणून झालेली सेवा, झालेला उपदेश, आता तुम्हाला काय उपदेश करणार आहे मी? दुसऱ्याला सांगू शकाल माझ्यापेक्षा लहान आहेत, न शिकलेले आहेत किंवा त्यांचं पुढं व्हायचं आहे. माता मावले सुद्धा माझ्यापेक्षा फार हुशार आहेत, ज्ञानी आहेत, रोजचा हरिपाठ घेतात. हरिपाठामध्ये रोजच्या संताची संगती करा, संत देवाचे नामस्मरण करा आणि नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंता जाशील झाली. म्हणून सतत नामचिंतन, हरिनाम, पांडुरंगाचं नाम हृदयात सतत आठवण. आता देवाने सर्वच आपल्याला दिलेलं आहे, कुठल्याच गोष्टीची कमी नाही. जे हृदयानं लुळे पांगळे आंधळे असतील बिचारे, ते सुद्धा त्यांचं काम मनापासून करतात. परंतु आपल्याला आपण एवढं सर्व गोष्टी आपल्या जवळ असताना सुद्धा आपल्याला करू वाटत नाही. म्हणजे आपण फार आळसी आहोत. आळस कधीच हरिनामाचा तर गेला नाही पाहिजे. तुम्ही सर्वजण आमच्या महिला भगिनी हरिपाठातले अभंग घेताय, गाथ्यातले घेताय, त्याच्यातून सुंदर बोध घेताय आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता नसताना आपण करायचं नाही. त्याचं थोडं म्हणजे खंत वाटते आणि वाईट वाटतं. इथं कसं जवळजवळ आपण असलो, कीर्तन गल्लीत असलं तर लोक आपापल्या दारात बसून ऐकत. लोक दुसऱ्याचा विचार करत नाहीत की बाबा महाराज एवढ्या लांबून आले, ते 3 तास उभा राहणार आहेत, भजनी मंडळी उभा राहणार आहेत, ते आपल्याला सांगणार आहेत, ज्ञानाच्या गोष्टी सांगणार आहेत, आपल्या हिताचं, आपल्या देहाचं, प्रपंचाचं, सगळ्या हिताचं सांगणार आहेत. आपण तिथं गेलं पाहिजे. पण लोकांना फार कंटाळा यायलाय. वरवर चांगल्या चांगल्या माणसांनाच अध्यात्माचा कंटाळा यायलाय. मंदिर गल्लीत मंदिर पाहिजे, गल्लीत मंदिर पाहिजे, नाही का अण्णा? वर्गणी करा, मंदिर बांधा, तुम्ही असे, तुम्ही इतके पैसे द्या, तुम्ही तसे तितके पैसे द्या. आणि सगळ्या लोकांकडून घेऊन एवढं मोठं पाया भरायचा, मंदिर बांधायचं, त्याच्यात एवढा सुंदर देव आणून बसवायचा आणि त्या देवाची सेवा करायला कुणी नाही, पूजा करायला कुणी नाही. तर ते न केलेलं बरं त्याच्यापेक्षा. इतकं वाईट म्हणजे चाललेलं आहे. किती आपल्या क्रांतीनगरमध्ये जवळजवळ किती जवळ घर आहेत, पण कुणी बाहेर निघत नाही, कुणी बाहेर येत नाही. आपण लांबून लांबून जायचं, त्या मंदिरात बसायचं. पण आपल्याला आपण आपल्यासाठी करतो, आपल्याला थोडंच जगासाठी करतो. आपण जगासाठी करायचं असतं तर मग लोक झाले असते. तर आपण आपल्यासाठी करतो. आपल्याला आपल्या देहाची सोडवण करायची. आपल्याला देवाचा चेहरा पाहिल्याशिवाय, पांडुरंगाचं रूप गुण वर्णन केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, दम निघत नाही. आणि ते आपलं काम आहे. माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपलं ते काम आहे, म्हणून आपण करतो. पण आता कुणीही फारसं तिथं धजत नाहीये, जिथं मंदिर आहे तिथं. आणि हे सुद्धा आता आम्हाला थोडं लांब वाटते. तुम्ही आहे तिथं जवळ. आता आजपासून कीर्तनाला यावं लागेल आणि आलं पाहिजे. थोडी तब्येत नव्हती बरोबर, लग्न रात्री 2 वाजता 3 वाजता यायचं, त्याच्यामुळे 2 दिवस झाले आहे. आज बोधले महाराजासारखे गुरुवारी येणार आहेत आणि त्याच्यामुळे आता आजपासून मी पण यायला सुरू करेल. आणि आपण सर्वजण एवढा वेळ थांबलात माझ्यासाठी, आपल्या पांडुरंगासाठी, बापूसाठी, अध्यात्मासाठी. एवढी गुणीजन मंडळी आहात, आपण भाविक आहात, धार्मिक आहात. तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि तुम्हाला मार्गदर्शन करणे इतकी मोठी नाही, तरी सुद्धा मी केलेली आहे. आजची ही सेवा बापू, आबा, अण्णा, तात्या सर्वांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण ठेवून मी माझं हे आध्यात्मिक भाषण थोडं थांबते. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आणि ईश्वर महाराज की जय.
जमते का?